नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे, शिक्षक भरती आणि शैक्षणिक माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवलेले नाहीयेत. आपल्याला कल्पना आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पहिला टप्पा शिक्षक भरतीचा पूर्ण झालेला आहे. यामध्ये 25 जूनमध्ये कन्व्हर्टेड रूपांतरित फेरीचा जो राऊंड आहे त्याची यादी जी आहे ती प्रसिद्ध झाली होती. त्याच्यापूर्वी 25 फेब्रुवारीला पहिली यादी प्रसिद्ध झाली, नंतर मग 25 जूनला झाली आणि त्यानंतर पुन्हा रयत शिक्षण संस्थाची यादी सुद्धा जी रूपांतरित फेरीची राहिली होती ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि मग संस्थांचा सुद्धा राऊंड सगळा पूर्ण झालेला आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की संस्थांच्या जागा ज्या आहेत ते या टप्प्यामध्ये कमी आलेल्या होत्या, त्यामुळं संस्थांमध्ये जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच जिल्हा परिषद असतील, त्यानंतर महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या शाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये या जागा येणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रयत्न प्रत्येकाचे सुरू आहेत. आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये सुद्धा या संदर्भात आंदोलन जे आहे ते सुरू आहे. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये गेल्या 24 दिवसांपासून रयत शिक्षण संस्थांमध्ये ज्यांची शिफारस झालेली होती, असे शिफारस पात्र उमेदवार जे आहेत की ज्यांची निवड शिफारस झालेली आहे मात्र त्यांना अद्यापही नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत, त्यांचं सुद्धा गेल्या 24 दिवसांपासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. तर एकूणच या शिक्षक भरतीची पुढील दिशा काय असणार आहे, कशा पद्धतीनं एकूणच हे नियोजन असणार आहे, दुसरा टप्पा होणार आहे की नाही होणार आहे, त्यानंतर शिक्षण सेवक पदाचं काय होणार आहे, शिक्षण सेवकांचं मानधन वाढणार आहे का, रयतचा काय मुद्दा असणार आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये आहेत. मग जे लागलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहेत, जे लागलेले नाही आहेत असे त्यांच्या मनामध्ये सुद्धा असे अनेक प्रश्न आहेत. कारण जे लागलेले आहेत मात्र दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत, खूप लांबच्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते दुसऱ्या टप्प्याची वाट पाहतायत. त्याच पद्धतीने काही जण शिक्षण सेवक रद्दची वाट पाहतायत. असे अनेक प्रश्न जे आहेत ते एकूणच सर्वच अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण आता करणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की खूप जणांनी म्हटले की सर तुम्ही आता बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवलेला नाही वगैरे. आपल्याला कल्पना आहे की एकूणच जर पाहायला गेलं की सिंधुदुर्ग मध्ये जिथं मला शाळा मिळालेली आहे ती दुर्गम भागात आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि त्यातूनही आपण ज्यावेळेला ऑथेंटिक माहिती, अधिकृत माहिती आपल्याला मिळते आणि ती महत्वाची असते, अभियोग्यता धारकांच्या त्यांच्यासाठी महत्वाची असते, अशाच वेळेला मी व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कल्पना आहे की शिक्षण सेवक रद्दचा मुद्दा ज्या वेळेला अधिवेशनामध्ये आमदार डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडला त्यानंतर मी लगेचच त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा सुद्धा मी सविस्तर त्यांची मुलाखत या विषयावर घेतलेली आहे. त्यामुळं ज्या वेळेला एक महत्वाचा मुद्दा समोर येतो त्यावेळेला मी निश्चितच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आणि तुमच्यापर्यंत अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न निश्चितच करत असतो. विनाकारण काहीतरी किरकोळ माहिती हॅपनिंग काहीतरी घडलेलं आहे पण ते किरकोळ आहे, जास्त महत्वाचं नाही आहे, तर त्या संदर्भात व्हिडिओ बनवणं इतकत योग्य वाटत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला शिक्षण मंत्री कोण होणार अनेक प्रश्न होते. अनेकांनी त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवले की दादाजी भुसे हे शिक्षण मंत्री नव्याने होणार आहेत. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे राज्यातल्या संपूर्ण अभियोग्यता धारकांना माहिती आहे, डीएड बीएड ज्यांचं झालेलं आहे त्यांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षण मंत्री हे झालेले आहेत. तर त्यावर पुन्हा व्हिडिओ बनवणं योग्य वाटत नाही. तर त्यांचा व्हिडिओ मी कसा बनवणं अपेक्षित आहे, एकतरी त्यांची मुलाखत घेणं अपेक्षित आहे, त्यांचा काहीतरी एखादा शिक्षक भरती संदर्भात ते काहीतरी बोलले असतील, एकूणच शैक्षणिक गोष्टींबद्दल किंवा काय बदल होणार आहे याच्याबद्दल ते जर काही बोलणार असतील तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणं अपेक्षित आहे. फक्त शिक्षण मंत्री बदलले आणि यांची निवड झाली हे केवळ सांगणं, यातून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. आणि त्यामुळंच मी जे महत्वाचे आणि जे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, अभियोग्यता धारकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, असेच मुद्दे घेऊन मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं जरी व्हिडिओ माझा उशिरा येत असेल तरी सुद्धा चिंता करू नका, कारण माझा पर्पज जो आहे तो अधिकृत माहिती आणि योग्य महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देणं आहे. माझे सबस्क्रायबर वाढवणे किंवा
इतर काही गोष्टी ज्या आहेत ते इतर काही गोष्टी करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की मी फार विलंब म्हणजे गॅपनं व्हिडिओ बनवत असतो. खरं तर आता या संदर्भात आपल्याला माहिती आहे की शिक्षण मंत्री बदललेले आहेत. त्यांची कामाची कशी पद्धत आहे, काय पद्धत आहे अद्यापही कुणालाही माहीत नाहीये. ते जरी मालेगावच्या काही शाळांमध्ये गेले असले तरी सुद्धा ते एकूणच शिक्षकांच्या बद्दल आणि एकूणच शाळेबद्दल कशा पद्धतीने ते सगळं नियोजन करणार आहेत, शिक्षक भरती संदर्भात काय भूमिका घेणार आहेत, रयतवाल्यांबद्दल काय भूमिका घेणार आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, कारण त्यांनी अजून पदभार सुद्धा स्वीकारलेला नाहीये. मुळात दुसरा टप्पा जो आहे तो तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झालाय, दुसरा टप्पा सुद्धा पूर्ण करण्यासाठी आता हे सरकार ला ही भूमिका घ्यावीच लागेल, कारण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं नाही. ही घोषणा महायुती सरकारची असल्यामुळं त्यांना ते पूर्ण करावं लागेल. साधारण 10% कपात जागा असतील, अपात्र गैरहजर जागा असतील, संस्थांच्या जागा ज्या असतील त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला टॅब ओपन करून ते देणं गरजेचं आहे. डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर यांनी एक महत्वाचा मुद्दा मुलाखतीमध्ये मांडला होता की संस्थांसाठी तर वर्षभर हे टॅब जे आहे ते ओपन राहणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला संस्थेमध्ये जागा रिक्त होईल त्यावेळेला ती लगेचच जागा त्या ठिकाणी अपलोड होईल आणि त्या ठिकाणी पात्र जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी संस्थेमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाईल. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि ती योग्य सुद्धा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी निश्चितपणानं डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर ही भूमिका घेणार आहेत, कारण ते स्वतः ज्यावेळेला सचिव होते, उपसचिव होते, त्यांच्या सहीनच हे शिक्षण सेवक जे आहे ते पुढं कॅरी झालेलं आपल्याला माहिती आहे. ते स्वतः सुद्धा बोललेले होते, मात्र त्यांना ते करायचं नव्हतं. मात्र त्यावेळीची परिस्थिती जर पाहिली तर ते शिक्षण सेवक जे आहे ते लागू झालं होतं. मात्र त्यांना आता या प्रगत महाराष्ट्रामध्ये हे शिक्षण सेवक योग्य नाही आणि त्यांनी स्वतः भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर त्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये मला सांगायचं की शिक्षण सेवकांचं मानधनामध्ये वाढ होणार आहे अशा पद्धतीची एक सकारात्मक बातमी जी आहे ती बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपवर आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वृत्तपत्रांना ती बातमी लागलेली आहे. खरं तर सरकारने हे सांगितलेलं आहे की आम्ही मानधनात वाढ करू, ही एक सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मात्र त्याचा प्रस्ताव जो आहे अद्याप वित्त विभागाकडे गेलेला नाही. वित्त विभागानं त्यावर कोणत्याही प्रकारचा भूमिका घेतलेली नाहीये. त्यामुळे तिथं हा जो निर्णय आहे तो फक्त फायनल नाही झालेला आहे, कारण तो वित्त विभागाकडे गेल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे तो शिक्कामोर्तब सकारात्मक होतोय की नकारात्मक होतोय ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र मला असं वाटतं की शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये अशा पद्धतीनं वाढ झाल्यानंतर शिक्षण सेवक रद्द हे करणार की नाही करणार हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय. त्यामुळं जरी शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढ झाली तर ती फार तर फार 24,000 ते 28,000 इतक्याच पर्यंत ती होऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे शिक्षण सेवक रद्द ही भूमिका महत्वाची आहे असं मला वाटतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की अनेक जण विचारतायत की जागा कशा पद्धतीने येणार आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये जागा येणार आहेत की नाहीत, मेरिट कितीनं खाली येणार आहे. मुळात आता हे पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देऊन त्या जागा ज्या आहेत त्या अपलोड होणं गरजेचं आहे. संच मान्यतेचं काम जे आहे ते सुरू आहे. अगदी युद्ध पातळीवर त्याचं काम संच मान्यतेचं प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे आणि त्या संच मान्यतेला ज्याला मान्यता मिळणार त्यावेळेला त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या रिक्त जागा प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं आहेत ते त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर कळणार आहे. आणि त्यानुसार आत्ताचं जे मेरिट लागलेलं आहे त्यानुसार त्या मेरिटवर ठरवता येईल की किती मार्कांनी मेरिट खाली येऊ शकतं. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की काही जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 साठी जागा सुद्धा उपलब्ध नाहीये. जसं की कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 1 ते 5च्या जागाच रिक्तच नाहीत असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी सुद्धा अवस्था काही जिल्ह्यांमध्ये आहे. तर जिथं जेथे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं की रयतचे उमेदवार जे आहेत ते पुण्यामध्ये आंदोलन करतायत. 24वा दिवस त्यांचा आहे. एकतर ते मेरिटचे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांना 9 महिने उलटलं तरी नियुक्ती दिली गेलेली नाहीये. तर त्यांचे सुद्धा प्रस्ताव जो आहे तो अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मंगळवार बुधवारपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होऊन जातील. तोपर्यंत पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्री हे पदभार सुद्धा स्वीकारणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू निकाली लागतील असं मला वाटतंय. कारण आणि दुसऱ्या टप्प्याबद्दल
निश्चितच अभियोग्यताधारकांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण तो घ्यावाच लागेल आणि त्यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितच करायचा आहे. दुसरं, तिसऱ्या अभियोग्यता परीक्षेबद्दल अनेकांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की तिसरी टेट होणार आहे की नाही होणार आहे. तिसरी टेट सुद्धा 100% होणार आहे. मात्र तिसऱ्या टेट च्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्ट करतो की तिसरी टेट जरी झाली असली तरी आत्ता ज्या जागा आहेत त्या जागा दुसऱ्याच टेटवर भरल्या जाणार आहेत. म्हणजे आत्ता जी दुसरी टेट ज्या उमेदवारांनी दिलेली आहे त्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, क्लिअर गोष्ट आहे. तिसरी टेट जरी झाली तरी तिसऱ्या टेटची परीक्षा झाली तर त्याचा निकाल लागायला वर्ष लागतो आणि त्यानंतर मग त्या जागा त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत. त्यामुळं तिसरी टेट आणि या दुसऱ्या टप्प्याचा काहीही संबंध राहणार नाही. दुसरा टप्पा हा दुसऱ्या टेटनुसार होणार आहे आणि तिसऱ्या टेटनुसार नव्याने जागा त्या ठिकाणी अपलोड होतील. त्यावेळेला जेवढ्या अवेलेबल जागा असतील, उपलब्ध जागा असतील, रिक्त जागा असतील त्याच त्या ठिकाणी अपलोड होणार आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे 2017ला पहिली अभियोग्यता परीक्षा झाली आणि त्यावेळेच्या ज्या जागा होत्या त्या जागा आजही पहिल्या अभियोग्यता धारकांसाठीच ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या टेट दिलेल्या अभियोग्यता धारकांना तिथं त्या जागेमध्ये हस्तक्षेप केलेला नाहीये. तशाच पद्धतीनं या अभियोग्यता परीक्षामध्ये ज्या जागा उपलब्ध आहेत, रिक्त आहेत, त्या दुसऱ्या अभियोग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठीच असतील. तिसऱ्या टेटवाल्यांसाठी त्या ठिकाणी संधी मिळणार नाही, ही एक गोष्ट आहे. त्यामुळे तिसऱ्या टेटमध्ये ज्या नव्याने रिक्त जागा येतील त्या ठिकाणी त्या तिसऱ्या टेटवाल्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे तिसरी टेट ज्यांनी टेटच दिलेली नाही किंवा खूपच मार्क्स कमी आहेत, खूपच मेरिट कमी आहे, अशाने तिसऱ्या टेटची तयारी करायला काय हरकत नाहीये. अजूनही तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की घ्या. काय तुमचे विषयाशी संबंधित असतील, जागेसंदर्भात असतील तर निश्चितच दुसरा एक महत्वाचा मॅथ्स सायन्स संदर्भात सुद्धा महत्वाचे प्रश्न अनेक जण विचारतात की मॅथ्स सायन्सला जागा, तर मॅथ्स सायन्सला सुद्धा जागा उपलब्ध चांगल्या प्रमाणात या पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा होत्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा निश्चितच असणार आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.